नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. आम्ही आता सूर्यमुखी हनुमान मंदिर येथून निघालो आहोत. आज हनुमान जयंतीचं औचित्य साधून तिथे श्री सूर्यमुखी हनुमानाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि शिखर कलश स्थापनेचा उत्सव उत्साहात साजरा होत होता. आणि आता आम्ही गरुडेश्वरला निघालो आहोत. नर्मदा मैया क्रॉस करत आहोत. गरुडेश्वरच्या दिशेने चाललो आहोत. समोर एक छान कुठलं तरी मंदिर दिसतंय. माझ्या मते ते हे असावं, काय जरा गंगनाथ महादेव असावं बहुतेक, असं वाटतंय. बघूया. नर्मदे हार. नर्मदे. नर्मदा मैया. गरुडेश्वर विजयात आलाय. नर्मदे हर. गरुडेश्वर 1 किलोमीटर. आता आम्ही जो आलो तो परिक्रमेचा मार्ग नाही. आम्ही आता मैया क्रॉस केलेली आहे, कारण आमची परिक्रमा मागेच झालेली आहे. आणि आता आम्ही उत्तर वाहिनी परिक्रमा करून पुन्हा नर्मदा मैयाच्या किनारची सगळी देवस्थानं बघत आहोत. नर्मदे हार. आता आपण पोचलो आहोत गरुडेश्वरला. या स्थळी पूर्वी अति बलशाली गजासूर नावाचा राक्षस राहत होता. त्याने गरुडाबरोबर भीषण युद्ध केले. या युद्धामध्ये गरुडाने त्याचा वध केला. त्याची हाडे पर्वतावर पडून राहिले. कालांतराने त्याची हाडे नर्मदा मैयामध्ये वाहून आल्याने त्याचा देह पवित्र झाला. गजासुराने नर्मदा मैयामध्ये राहून 100 वर्ष तपश्चर्या केली. त्यामुळे भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला की तुझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध होण्यासाठी मी तुझ्या शरीराचे कातडे पांघरेन. तसेच या ठिकाणी राहून मी भक्तांची मनोकामना पूर्ण करीन. तू या स्थळी गरुड नावाच्या लिंगाची स्थापना कर, जे गरुडेश्वर महादेव या नावाने ओळखले जाईल. तसेच तुझ्या गजदेहाची कवटी म्हणजेच खोपडी नर्मदा पाण्यात पडली, त्यामुळे तुझा देह दिव्य होऊन हा लाभ तुला मिळाला. म्हणून या नर्मदा किनारी लिंगाची स्थापना कर, जे करोटेश्वर महादेव नावाने प्रसिद्ध होईल. भगवान शंकरांच्या आज्ञेप्रमाणे गजासुराने एक लिंग पर्वतावर आणि दुसरे लिंग नर्मदा मैयाच्या किनारी स्थापन केले. अशी कथा या स्थानाविषयी आपल्याला ऐकावयास मिळते. परिक्रमेत असताना आम्हाला इथे यावयास मिळाले होते. आज मैयाने पुन्हा इथे आणलंय म्हणजे नक्कीच काहीतरी नवीन पाहण्याचा योग असेल. नर्मदा मैया की जय. श्री नर्मदा मैया आणि श्री अंबाजी माता. आपण नर्मदा पुराण तू येऊन गेलास इथे नर्मदा पुराण घेतलं. अरे बाबा, परिक्रमेत येताना लागतं ना हे सगळं. शुअर नाही इकडे पाहिजे आहे ना. मैं हूं ना. नर्मदे हर. श्री गुरुदेव दत्त. श्री टेंबेस्वामी महाराज हे पराकोटीचे दत्तोपासक आणि दत्तभक्त होते. त्यांचे संपूर्ण जीवन हे दत्तमय आणि दत्त आज्ञेत होते. दत्त महाराजांची आज्ञा झाल्याशिवाय ते कुठलेही कार्य करत नसत. म्हणून स्वामी महाराज संपूर्ण दत्तमय होते.
भक्तीची सगळ्यात श्रेष्ठ अवस्था जिथे भक्त आणि भगवंत यात काही अंतर राहत नाही आणि म्हणूनच स्वामी महाराज साक्षात दत्त स्वरूप आहेत. इथे वहिनीने बेसनचे लाडू अर्पण केले, त्यामुळे त्या खुश होत्या. भगवान उजव्या हाताने सरस्वती देवी, उजव्या हाताने सरस्वती, इकडे आद्य गुरु शंकराचार्य, मध्ये दत्त भगवान, उजवा सरस्वती, टेंबे स्वामी, दत्तात्रय पादुका. मूर्ती करत होती, बोलत होती, प्रवास मूर्ती, अंकुश मूर्ती, झोळीची मूर्ती म्हणतात ते मूर्ती आहे. जिथे मध्ये स्नानाला त्यांच्या बरोबर जायचे. एका भक्ताने बघितलं चिखलदा मध्ये अभ्यंग स्नान साधे तीही मूर्ती मध्ये इथे उभं राहते. आणि आजचं हे मंदिरातलं सुंदर दृश्य. गरुड़ेश्वर में दत्त मंदिर क्यों बनाया गया? एक दिन श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ने श्री गांडा महाराज श्री योगानंद सरस्वती महाराज को बुलाकर उनसे कहा, अब मेरा देह का कोई भरोसा नहीं है, इसलिए इस श्री दत्त भगवान की मूर्ति को नरसोबावाड़ी या गाणगापुर में रखी जाए, या तो कोई सुभक्त को बुलाकर उसे अर्पण किया जाए. उसी रात श्री गांडा महाराज को श्री दत्त भगवान के दर्शन हुए. सपने में भगवान ने श्री गांडा महाराज से कहा, यहाँ गरुड़ेश्वर में मुझे हमेशा के लिए लीला करनी है, इसलिए किसी श्रद्धावान भक्त से इसी स्थान पर मंदिर बनवाने के लिए कहो. इस स्थान की महिमा नरसोबावाड़ी या गाणगापुर से अधिक आहिस्ते आहिस्ते बढ़ेगी, ऐसा आप निश्चित रूप से मान लेना. इसलिए यह दत्त मूर्ति यहीं पर स्थापित करके उसकी पूजादि का प्रबंध कीजिए. ऐसा कहकर दत्त भगवान उस मूर्ति में अंतर्धान हो गए. इसी पुनीत घटना के दूसरे दिन पूज्य गांडा महाराज ने एक विज्ञप्ति पत्र लिखा और उस पत्र को हर एक भक्तजन को पढ़वाया जाए, ऐसा कहा. किसी भक्तजन से एक भी पैसा मांगने के लिए मना की गई और कहा गया कि उनके अक्षर को देखकर किसी भक्त के मन में संदेह रहेगा नहीं. उसके बाद श्री दत्त मंदिर बांधने के बारे में विचार विमर्श हुआ. इस स्वप्न दृष्टांत की अद्भुत घटना के बारे में श्री दत्त भगवान ने पूज्य स्वामी महाराज को जानकारी ही नहीं किया था. आमतौर पर किसी भी बात की जानकारी सबसे पहले श्री दत्त भगवान पूज्य स्वामी महाराज को अवश्य करते थे. इसके बाद पूज्य स्वामी महाराज ने पूज्य गांडा महाराज भरूच भेज दिया. तत्पश्चात मंदिर बांधने के बारे में जो विज्ञप्ति पत्र था उसे देखकर और गांडा महाराज के अक्षरों को पहचान कर पूज्य स्वामी महाराज ने कहा कि मेरा संकल्प श्री दत्त प्रभु को पसंद नहीं आया, इसलिए मुझे जानकारी दिए बिना ही प्रभु ने गांडा महाराज को प्रेरणा दी. स्वामी महाराज को इससे आश्चर्य भी हुआ. आखिर श्री दत्त प्रभु की यहाँ ही रहने की कामना है, तो ईश्वर प्रेरित मंदिर का बांधने का शुभ काम पूर्ण करने के लिए कहा और पूज्य स्वामी महाराज ने इस दत्त मंदिर का खातमुहूर्त किया. गरुड़ेश्वर में दत्त मंदिर का निर्माण. दत्त मंदिर का निर्माण
परमहंस परिव्राजकाचार्य श्री यतिवर्य वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी महाराज के आशीर्वाद एवं मंगल उपस्थिति में संवत 1970 वैशाख शुद्ध 7 के दिन श्री छगनलाल कुबेरदास भट्ट जी के द्वारा किया गया, जिसका निर्माण नांदोद के इंजीनियर श्री भगवानदास दलाल जी ने किया। दत्त मंदिर की स्थापना संवत 1972 माघ वद्य द्वितीय के दिन परमहंस परिव्राजकाचार्य श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी करनाली आश्रम के वरद हस्त से हुआ। मंदिर के गर्भगृह में दत्त प्रभु की मूर्ति मध्य में है। उनके दाईं ओर आद्य शंकराचार्य की मूर्ति है और बाएं ओर सरस्वती देवी की स्थापना की गई है। गर्भगृह के बाहर परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी महाराज की पादुका की वैदिक मंत्र द्वारा प्रतिष्ठा एवं स्थापना परम पूज्य श्री परशुभाई कुबेरराम भट्ट जी के द्वारा की गई है। आता चाललो आहोत श्री टेम्बे स्वामी महाराजांच्या समाधी मंदिराकडे। समाधी समोर स्वामीजींच्या निर्गुण पादुकांचे मंदिर आहे। स्वामींनी इथे समाधी घेतली। परमपूज्य टेम्बे स्वामींनी अंतिम समयी सेवा करणाऱ्या सेवकास कमंडलू, छाटी किंवा वस्त्र यापैकी काय हवे ते तुला मी देतो असे विचारले। सेवकाने मात्र पादुकांसाठी हट्ट धरला। टेम्बे स्वामी महाराजांनी सांगितले की मी पादत्राणे धारण करू शकत नाही। शेवटी मात्र सेवेकऱ्याला नर्मदा मैयातील मोठा गोटा आणायला सांगितले। त्यावर स्वामी एक प्रहर म्हणजे 3 तास उभे राहिले। त्यांच्या पायाचे त्यावरती ठसे उमटले। सेवकाने या पादुका घरी न नेता मंदिरासमोर स्थापन केल्या। समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करताना पादुकांना समाधीसमोर स्थान देण्यात आले। नर्मदा मैयाच्या तटावर तुम्हाला उपवास नर्मदे हर नर्मदे हर। या ठिकाणी परमपूज्य टेम्बे स्वामींचं जीवनचरित्र थोडक्यात चित्ररूपात मांडण्यात आले आहे। त्यांच्या जीवनाविषयीची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे। ब्रह्मवर्तात प्लेगच्या साथीने मृत्यूचे थैमान, गावकऱ्यांची महाराजांकडे धाव, महाराजांच्या समवेत सर्वांनी सामूहिक नामस्मरण केले। तेथे त्यांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामजप स्फुरला। हा तारणहार मंत्र आजही दत्त संप्रदायात प्रसिद्ध आहे अशी माहिती या चित्ररूपात दिलेली आढळते। स्वामी महाराजांनी सर्व साधक भक्तांसाठी श्री क्षेत्र कुंवरपूर येथे संकटनाशक स्तोत्राची निर्मिती केली। ते अघोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे। श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे नर्मदा किनारी साधक भक्तांना सर्व उपदेशाचे सार सांगून आषाढ शुद्ध प्रतिपदा शके 1836 उत्तराभिमुख बसून ध्यान मार्गाने इहलोकीची यात्रा शरीराने संपवली। त्यानंतर त्यांचा देह विधीपूर्वक नर्मदेला अर्पण करण्यात आला। एक भौतिक देह संपला पण आध्यात्मिक लौकिक आजही कायम आहे अशी ही माहिती चित्ररूपात इथे दिसून येते। स्वामी महाराजांनी कुठे कुठे भ्रमण केले, कुठे चातुर्मास केला आणि कुठे ग्रंथ लिहिले त्याचीही माहिती इथे आढळते। नर्मदे हर। दिगंबरा दिगंबर श्रीपाद
अरे ते पाठी राहिला पुढे पुढे चाललं आणि ते मंदिर बघण्यासाठी तुला जंगलात जायला तिथे गाडी नाही जात ते गाडी नाही उभा नाही तिथे हां आहे तिथे उभा नाही साफ करायला उभा नाही लागतो नाही साफ कशाचं अरे पाणी आहे नदी हे पाणी आता हरिधामपर्यंत थांबलं होतं तो बघ स्टॅच्यू दिसतोय समोर इकडे आहे समी समी इथून जातो पाणी कसलं फेसाळतंय बघा पाणी म्हटलं फेसाळतंय बघा कसलं दोन दरवाजे उघडे होय
हा रे, आणि तो पूर्ण खोललाय वाटतं, होय ना? इथून समाधी मंदिर आणि हे वरचं कळस, समाधी मंदिर लिहिलेलं आहे ते, आणि वरचा कळस असं हा, जगन्नाथ कोणतरी इथूनच घेतलं होतं ना आपण. पटापट घेत सर, उशीर नको, 11:30 वाजले. चला. नाही हा रिकामा गुगलचा. कुठलं? शोभा अच्छा, जोशी. चला लवकर कुबेर मंडळाला. कुबेर मंडळ आणि मंदिरातून घंटानाद ऐकू येऊ लागला. आज मंदिरात आरतीला उपस्थित राहण्याचा योग आहे. बाजारपेठ जरा दाखव. काय मिळतं त्याला? ते सभी हे बघ इथे फळ आहेत. ऍपल नको ना? ऍपल नको आहे ना? चुकून रॅलवे मिरर मध्ये मी आलो. हा, रॅलवे मध्ये आलो.